आज सकाळच्या नाश्त्यासाठी आहे ना आप्पे केले होते, पण थोडे वेगळ्या पद्धतीने. त्यासाठी काय केलेलं, मटार, काळे चणे, फ्लॉवर आणि बटाटा आहे ना उकडून घेऊन ते मिक्सरला आहे ना त्याची मस्त पेस्ट करून घेतली, थोडंसं पाणी टाकून. आणि एका बाउलमध्ये बारीक रवा घेतला आणि त्याच्यामध्ये दही टाकून आहे ना मस्त मिक्स केलं आणि झाकण देऊन रवा थोडासा फुलायला ठेवला 10 मिनटासाठी. 10 मिनटानंतर ही जी केलेली पेस्ट आहे ती आपण दही आणि रव्याचा मिक्सचर केलेला आहे त्यामध्ये घातली. कोथिंबीर, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली मिरची, त्यामध्ये हळद आणि धणा पावडर घालून मस्त असं मिक्स करून त्याचं एकत्रित बॅटर बनवून घेतलेलं आहे. आणि हे बॅटरसुद्धा मी 10 मिनटासाठी झाकण देऊन ठेवलं होतं. 10 मिनटानंतर परत एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि एकीकडे आहे ना आप्पे पात्रसुद्धा गरम करायला मी ठेवलं होतं. तेल टाकून घ्यायचं आहे आणि आप्पे पात्रामध्ये आहे ना थोडं थोडं असं बॅटर टाकून आप्पे आपण बनवून घेणार आहोत. ही जी आपण सर्व मटार, चणे, बटाटा, फ्लॉवरची पेस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही चेंज म्हणून वेगळ्या भाज्यासुद्धा वापरू शकता. गाजर टाकू शकता किंवा कडधान्यसुद्धा तुम्ही वेगवेगळे वापरू शकता. डाळ घालू शकता, चण्याची डाळ, मुगाची डाळ. सर्व आप्पे माझे टाकून झाल्यावर झाकण देऊन मी मंद आचेवर एक साईड शिजवून घेतलेली आहे. आणि मग एका साईडने शिजल्यावर आहे ना असं पलटून घ्यायचं आहे आणि दुसरी साईडसुद्धा मस्त खरपूस शिजवून घ्यायची आहे. मी आहे ना एक व्हिडिओ टाकलेला आहे मोठा की ज्याच्यामध्ये स्वतःचे रेसिपीजचे व्हिडिओ एडिट कसे करायचे ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला जर का इंटरेस्ट असेल व्हिडिओ बनवण्यामध्ये आणि एडिटिंग जमत नसेल अशांसाठी तो व्हिडिओ आहे. किंवा तुमच्याजवळ कोण असा असेल तर त्यांना तुम्ही शेअर करू शकता. दोन्ही साईडने मस्त खरपूस झाल्यावर आता काढून घेत आहे मी आप्पे. आणि मस्त खोबऱ्याची हिरवी चटणी केलेली आहे. आणि तुम्हाला हा नाश्त्याचा प्रकार कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.